नमस्कार मित्रांनो, जसं जसं वय वाढतं 50च्या नंतर तसं तशी आपली जी प्रोस्टेट ग्रंथी असते, जे ब्लॅडरच्या पाठीमागं असते आणि त्याच्यामधून आपली मूत्रनलिका येत असते आणि ते वाढल्यामुळं कुठून कुठं सेंटरमध्ये आपली मूत्रनलिका दबल्या जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला युरिनेशनचे प्रॉब्लेम येतात। जसं तुम्हाला पण जर काही समस्या असतील, प्रोस्टेट ग्रंथी वाढली असतील, तर त्याचे पहिले सुरुवातीला लक्षणं तुम्हाला काय दिसतील की तुम्हाला खूप लवकर लघवीला जावं लागेल। दुसरी गोष्ट, लघवीवर जो ताबा तुम्हाला पाहिजे तो ताबा तुम्हाला मिळत नाही। तिसरी गोष्ट की रात्रीतून 3 ते 4 वेळ तुम्हाला लघवीला जावं लागतं। चौथी गोष्ट की केव्हा केव्हा खोकलो आपलं किंवा शिंक आली किंवा खोकल्यामुळं आपली युरिन निघून जाते, त्यासाठी आपण म्हणजे डायपरचा आपण ॲडवाईस करतो। आणि केव्हा केव्हा लघवी झाल्यानंतर पण असं म्हणजे थेंब थेंब तुम्हाला चड्डीमध्ये लघवी होत राहते आणि कुठे कुठे तुमच्या चड्डीमधून वास येतो आणि तुम्हाला समजून जातं की आपलं लघवी झाल्यानंतर पण लघवी आपल्याला होत जाते। आणि केव्हा तुम्हाला असं वाटतं की लघवी पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला असं वाटतं की आपली काही म्हणजे लघवी आतमध्ये राहिलेली आहे, ब्लॅडरमध्ये राहिलेली आहे आणि पूर्ण लघवी झालेली नाही, ही लक्षणं असतात म्हणजे समजून जायचं की प्रोस्टेट इनलार्जमेंट तुम्हाला झालेली आहे। आणि बिनाईन इनलार्जमेंट प्रोस्टेटला काही घाबरायची गरज नाही। त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक औषधी तर उपलब्ध आहेतच, पण आयुर्वेदिक औषध जास्त तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट जर पाहिजे असेल तर ते माझ्या क्लिनिकला मी इंट्रोड्यूस करत आहे एमसेला BTL चेअर। हे एमसेला कंपनीची BTL कंपनीची एमसेला चेअर आहे। ही किगस एक्सरसाइज देते। किगस एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला नेहमी सांगत असतो की जसं की आपण गुदवाला आत ओढतो सोडतो, आत ओढतो आणि सोडतो आणि आपण किगस एक्सरसाइज करतो, किंवा काही फ्लोअरवर झोपून आपल्याला जे जिमवाले असतात किंवा योगावाले असतात ते आपल्याला किगस एक्सरसाइज शिकवतात। पण हे किगस एक्सरसाइज करायला तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला वेळ लागतो। ते खूप म्हणजे वेळ घेणारी प्रोसेस असल्यामुळं ते कोणाला शक्य होतं, कोणाला शक्य होत नाही। पण ही जे किगल एक्सरसाइज आहे, ही जे किगल एक्सरसाइजर चेअर आहे, ही 28 मिनिटामध्ये 11,000 वेळा तुमचं किगल एक्सरसाइज करून देतं आणि त्याच्यामुळं तुमचं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतं, तुमच्या प्रोस्टेटची साईज श्रिंक होते आणि त्याच्यामुळं त्या आपल्या मूत्रनलिकेवरचा जो प्रेशर असतो, दाब असतो, तो पण कमी करण्यास ही एमसेला चेअर तुम्हाला मदत करू शकते। जर तुम्हाला काही प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतील, काही लघवीचे आजार असतील, तर खरोखर तुम्हाला सांगतो विदिन अ स्पॅन ऑफ फक्त 6 आठवडे, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला यावं लागतं आणि 6 वेळा तुम्हाला ही थेरपी घ्यावं लागते। फक्त अर्धा तासासाठी या चेअरवर बसायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे। तर तुमचं पेल्विक फ्लोअर एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत बनवून देतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे काही प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतात ते कमी, त्याचे लक्षणे असतात ते कमी करण्यास तुम्हाला ही एमसेला चेअर, ज्याला मी किगस चेअर म्हणतो, ही तुम्हाला मदत करू शकते। धन्यवाद मित्रांनो।